एक महत्त्वाची बातमी, साखरेची दरवाढ झाल्यानंतर आता सरकारमधील मंत्री साखरेच्या भाववाढीचे फायदे सांगायला पुढे सरसावले। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी साखरेच्या दरवाढीचा फायदा हा शेतकऱ्यांना होईल असं म्हटलंय। सरकारच्या या दाव्यावर शेतकरी नेते आणि विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। पाहूयात। साखरेचे भाव गगनाला भिडले। साखर आता 80 रुपये किलोच्या घरात विकली जाऊ लागली आहे। साखर महाग होताच आता सरकारमधील काही मंत्री साखर भाववाढीचे फायदे सांगू लागले। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सुद्धा यात मागे राहिलेले नाहीये। त्यांनी सुद्धा साखर महाग झाल्यानं शेतकऱ्यांना कसा फायदा होतोय हे सांगायला सुरुवात केली आहे। साखर महागल्यानं साखर कारखाने आणि पर्यायानं शेतकऱ्यांनाही फायदा होईल असं कृषी मंत्र्यांनी म्हटलंय। साखर 75 रुपये गेली, पण कारखान्याकडे स्टॉक किती आहेत? कारखान्याकडे माझ्या माहितीप्रमाणे साठवणूक क्षमता आपल्याला माहिती, आपल्याला बँकेचं कर्ज असल्यामुळे कारखाने जसं कोटा मिळेल तसं ते विकत असतात। कारखान्याकडे थोडा कोटा मला वाटतं त्यांची जी साठवणूक क्षमता आहे त्यामध्ये कमी आहे, परंतु निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये मला वाटतं केंद्राने जाहीर केलेल्या या बाबतीमध्ये तपासणी ही निश्चित प्रकारे केली जाईल। पण थोडा फायदा शेतकऱ्यांना पण थोडा होतोय, परंतु ज्या कारखान्याकडे साखरेचा साठा जास्त आहे। कृषी मंत्र्यांनी केलेल्या दाव्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी टीका केली आहे। साखरेचे भाव शेतकऱ्यांना मिळणार का याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे। साखरेचं उत्पादन आपल्याकडे जास्त होतं असं आपणच सांगतो, आणि त्या साखरेच्या उत्पादनाची निगडीत असलेल्या इथेनॉलची निर्मिती झाली। आता खरं त्याच्यावर वाद निर्माण झालेला आहे की इथेनॉलच्या निर्मितीमुळे साखरेचं उत्पादन कमी झाले का काय। या सर्व गोष्टीचा विचार करता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आपण FRPचा रेट दिला जातो, पण आता साखरेचा दर वाढल्यानंतर तो दर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी यायला लागली। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्याचा शेतकरी नेत्यांनी समाचार घेतलाय। शेतकऱ्यांना साखर दरवाढीचा फायदा मिळणार नाही असा दावा शेतकरी नेते करतायत। तर दत्तात्रय भरणे साहेबांनी जरा आकडेवारी घेतली आणि किती साखर प्रत्यक्षात कारखानदारांकडे आहे, सहकारी साखर कारखान्यांकडे आहे, हे जर जाहीर केलं तर त्यांच्या म्हणण्याला पुष्टी देता येऊ शकेल। अन्यथा आपल्याला माहिती आहे की आता साखर ही कारखान्यांकडे शिल्लक नाही, त्याच्यामुळे या साखर वाढीचा कोणताही परिणाम हा फायद्याच्या रूपात शेतकऱ्यांना होणार नाही। ही साखर आज व्यापाऱ्यांकडे आहे, व्यापाऱ्यांची चांदी होणार आहे। त्यामुळे दत्तात्रयजी भरणे यांनी आपलं विधान तपासून पाहण्याची आवश्यकता आहे। साखर महाग झाली आहे, ती महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी अपेक्षा आहे। ते करण्याऐवजी कृषी मंत्री शेतकऱ्यांना साखर महागाईचे लाभार्थी बनवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना, अशी शंका सध्या उपस्थित केली जाते। संतोष कुलकर्णींसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, पंढरपूर।